आता तुम्ही मला सांगा की रेशीमची पैठणी ओळखायची कशी? रेशीमची पैठणी ओळखायची कशी? तर रेशीम तर खूप अवघड आहे, पण जसं कधी त्याची तयारी असली पैठणी ओळखायची तर खालून वरतून डिझाईन सेम आली पाहिजे. आणि मुळात तुम्हाला कधी अजून जास्त खात्री कधी करायची राहिली तर आपला डोक्याचा केस जसं जाळल्यानंतर वास येतो तसं रेशीम जाळल्यानंतर तसंच वास येणार. जसं दुसरं ताना सिल्क, आर्ट सिल्क कोणतंही रेशीमसारखा दिसणार धाग्याची असा वास येणार नाही, जसं हे प्युअर रेशमी धाग्याचा वास येतोय असं. ते सर्व मॅन्युअली काम आहे. आजही पण 2026 साली पाहत आहे कारखान्यामध्ये येऊन अजूनही पण मॅन्युअली काम करणारे कामगार, रेशीम उद्योग आणि त्याच्यातून बनवलेल्या ह्या साड्या, सिल्क साड्या पहा, एक नंबर डिझाईन बनवतात हे कारागीर. यांचं काम चालू आहे. ओके, चला. हो. तर पैठणीच घ्यायची, ओरिजिनल घ्यायची तर ओरिजिनलचेच पैसे द्यायचे. बरोबर. असं पण आमचं हे असतं उद्देश. कोणी नाही पण चांगलं एक म्हणून नंबर केलं नाही पाहिजे. एक नंबर काम वाटलं तुमच्यावालं. कारण कसं आहे, झाली नाही पाहिजे. आज 2026 साली सुद्धा ह्या जुन्या पद्धतीने काम पाहायला आम्हाला मिळालं आणि ह्या हातावरती कला ही जतन करणं गरजेचं आहे. काल पैठणी दिवस होता आमचा विणकर बांधवांचा आहे हा, हा. ना. पैठणी दिवस, हातमाग दिवस म्हणजे हा, हा. लक्ष्मीचा हा. एक दिवस होता. हा, बरोबर. काल आमचे एब्जेक्शन भरेल होतं म्हणजे पृथ्वी लाऊस मध्ये आमचे भुजबळ साहेबांनी या पैठणीवर भाषण केलं त्यांनी. हा, हा, हा. ही पैठणी अजून आम्ही 7 समुद्र पार जाऊ आता. हा, हा, हा. हे 50 वर्षानंतर 55 वर्षानंतर कामगार बेरोजगार झाल्यानंतर यांना पेन्सिलसाठी आम्ही सुद्धा ऑब्जेक्शन उचललेलं आहे बरोबर, भुजबळ साहेबांकडे. हां 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 हां. 50-55 वर्षानंतर पाय ताकद नाही राहणार, कंबरमध्ये ताकद नाही राहणार, मग आम्हाला पेन्सिल चालू करा तुम्ही. बरोबर. कला कला नाही पण ही कला काळानुसार जपली पाहिजे. जपली ही याच्यात काही मेकॅनिकल प्रॉब्लेम आले तर तुम्ही स्वतः सॉल्व करता का? कसं करता? स्वतः सॉल्व करता. आता 2006 पासून हां. मी ट्रेनिंग हां घेतो. हां. शेठ, ही साडी किती दिवस टिकू शकते? ही साडी आता टिकवायची म्हटली तर पहिलीची जी पूर्वीचे लोक साडी घेतल्यानंतर जेव्हा ते वापर करत होते तर ते त्यांच्या मुलीला ही भेट म्हणून लग्नात पण देत होते. तर या साडीचं आयुष्य कमीत कमी 150 ते 200 वर्ष टिकते. म्हणजे पहिले पूर्वीची आईला कधी लग्नात साडी भेटली राहिली ती पोरीला द्यायची, पोरगी नातीला साडी द्यायची, अशी परंपरा पोरीला भेट म्हणून आईच्या लग्नात साडी अजून पण देतात. हिला कमीत कमी 120 वर्ष ते 130 वर्षापर्यंत हिला काही भेव नाही. रेशीमची, प्युअर रेशीमची. ही जेवढी साडीची आपण किंमत किती असेल तरी पण कॉस्ट? जशी आपण पहिली पायरी कधी घेतली तर 14,000 रुपयापासून तर 4 लाखापर्यंत, 5 लाखापर्यंत ही साडी बनवली जाते आपल्याकडे. कोणाला पण पैठणी कधी घ्यायची राहिली ना तर 12,000 रुपयापासून स्टार्ट होती प्युअर पैठणी. आम्ही जे होलसेल रेटमध्ये देतो समोरच्याला तर 12,000 रुपयामध्ये पहिली पायरी प्युअर रेशीमची. हां हां. असं नंतर तो विक्रीला 20 विक्रीला तर ते त्यांचे चार्जेस 10%, 20%, दुकानाचं चार्जेस, सेल्समॅनचं लावूनच ते विकणार. बरोबर. आता आमच्याकडनं जेव्हा जाते ती 12,000 रुपयाला जाते, समोरच्या 18,000 रुपयाला विकतात येवल्यामध्ये. जी ही साडी आज आमच्याकडनं 22,000 रुपयाला खरेदी करतात ते 30,000 रुपयाला विकतात. सिंगल मुनिया ट्रिपल पॅरेट नाव द्यायला सिंगल मुनिया ब्रॉकेट पैठणी. आता ही साडी एकदा घेतल्यानंतर तर हिची 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर आज 22,000ची राहिली तर 20 वर्षानंतर 40,000ची राहणार. आमच्याकडे आमच्या आजोबांच्या हातचे 1,500 ना 1,000 रुपयाची ओरिजिनल पैठणी आहे, अस्सल चांदीची. अजून पण ती आम्ही जपून ठेवलेली. आमची घरची माझी मिसेस वगैरे वापरते ते साडी. ठीक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.